श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत घरातील देव्हाऱ्याच्या बाबत आपल्या म्हणजे स्वामी मार्गाच्या काय सूचना आहेत त्याबद्दलची थोडक्यात माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। प्रत्येक कुटुंबात घरात देव्हारा असणे आवश्यक असते। जरी मुलगा आई वडिलांपासून स्वतंत्र राहत असला तरी त्याने स्वतंत्र देव्हारा घरी ठेवायलाच पाहिजे। ज्या घरात देव्हारा नाही ते घर स्मशानावत समजले जाते, कारण ईश्वर साक्षीने चाललेला संसार हा खऱ्या अर्थाने चतुर्भुजाचा संसार असल्यामुळे शांती समाधानाचा असतो। देव्हाऱ्याशिवाय म्हणजे ईश्वराधिष्ठायित जो संसार नसतो तो चतुष्पादाचा म्हणजेच पशुतुल्यच संसार ठरतो। तेव्हा देव्हाऱ्याचं अस्तित्व घरात सुखशांतीसाठी आवश्यक आहे। देव्हाऱ्यात कमीत कमी देव मूर्ती अगर तसबीर असाव्यात। देव्हाऱ्यात कुळदेवीची टाक अगर मूर्ती, इष्टदेव श्री स्वामी समर्थ, लंगडा बाळकृष्ण, नंदी नागाशिवाय शंकराची पिंड, काळ्या पत्तरची अगर पंचधातूची, डाव्या सोंडेचा गणपती पितळेचा अगर चांदीचा। देव्हाऱ्यात एकाच प्रकारचे दोन देव नकोत। एकाच देवाची मूर्ती व फोटो दोन नाही चालणार। कुलदेवीशिवाय दुसरी भिन्न देवी चालेल, पण 2 देवीपेक्षा जास्त देवी देव्हाऱ्यात नकोत। यंत्रे 2 ते 3 जसेच श्रीयंत्र, कुबेर यंत्र असेल तरी चालेल। बुडितांचे देव देव्हाऱ्यात पूजू नये, नवीन देव करून घ्यावेत। भगवान शंकराचा फोटो अगर मूर्ती पूजू नये देव्हाऱ्यात, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मांडले जाते। संसारी माणसाने मारुतीच्या मूर्तीची पूजा देव्हाऱ्यात करू नये, कारण भविष्यात त्या कुटुंबाचा वंशखंड होण्याची शक्यता असते। देव्हाऱ्यात शनीची मूर्ती अगर फोटो पूजेत असू नये, फार कष्ट होतात। देव्हाऱ्यात मुंजा पूजू नये, बाकीचे देव काम करीत नाहीत। एकाच प्रकारचे 2 देव असेल तर त्यांपैकी एकही देव काम करीत नाही। देव्हाऱ्यात फक्त एकच मूर्ती ठेवा। देव्हाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण शिवता शिवत पाळणूक कडक असते। नित्यपूजेत न ठेवता देवघरावर उंचावर फोटो असला तरी चालतो। कालभैरवनाथांचा फोटो मूर्ती देव्हाऱ्यात पूजू नये, ते यम आहेत व स्वभाव कडक आहेत। देवघरात उंचावर फोटो लावला तर चालेल। देव्हाऱ्यातील पूजेची मूर्ती 3 इंचापेक्षा कमी उंचीची असावी। भंगलेली माशी लागलेले देव तत्काळ बदलावे। सापडलेले व बक्षीस मिळालेले देव देव्हाऱ्यात पूजू नये। गुरु शिष्याची पूजा देव्हाऱ्यात करू नये, शिष्याचा कोप होतो। कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या घरात देव्हाऱ्यात पितर असावेत। देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नये, ते देव त्या कुटुंबाचीच शोभा करतात। हे सर्व नियम आपल्या स्वामी समर्थ सेवेमार्गेत सांगितले आहे, तर नक्की पाळा। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।